तस्मै श्री गुरवे नमः। आरती श्री गणपती ओंकारा। ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा। औट मात्रा कोटी सूर्य समप्रभाकरा समप्रभाकरा। ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा। बिंदु रूपे अचल अभय निर्गुण निराकारा। योग मायार्ध मात्र विचरी भव पसारा। ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा। पीतवर्ण आकार मात्रा ब्रह्मसृजकारा। उकार जिमृत वर्ण रक्षिषी अखिल चराचरा। ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा। लीन करीसी रक्तवर्ण तू सकल जगमकारा। अनन्य शरणागत्या दासा तव पदी दे थारा। ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा। ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा। जय जय सद्गुरु स्वामी समर्था। आरती करू गुरुवर्या रे। अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे। अक्कल कोटी वास करुनिया दाविली अघटित चरिया रे। आरती अवधूता सिद्ध मुकुटामानी ब्रह्मज्ञानी सुरनर ब्रह्महरिता। जय अनुसुयात्मज श्री मेखला जटा मुकुट माथा। जय अनुसुयात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता। तर मंडळी, मी जसं झालं तसं आरती दाखवण्याचा प्रयत्न केली तुम्हाला। तर सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या खूप साऱ्या स्वामीमय शुभेच्छा माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, अद्दूकडून खूप साऱ्या शुभेच्छा। तर माझी अशी छोटीशी छान पूजा झालेली आहे। मी जसं झालं तसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते, कारण की मला हे ना शूट करायला दुसरं कोणी नाही आहे। मला जसं जमेल मी तसं तुमच्याशी नेहमीच शेअर करते। तर इकडे अशी छोटीशी पूजा मांडली आहे आणि इकडे बघा आपले स्वामी महाराज। तर अशी छान माझी छोटीशी पूजा झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा दर्शन घेऊन घ्या। हे माझी घरची पूजा आहे। तर मला जसं जमतं ना मी तसं माझ्याकडून करण्याचा प्रयत्न करते। तर आजचा तुमचा सगळ्यांचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने सुखाचा जाओ, आनंदाचा जाओ। स्वामी महाराज तुम्हा सगळ्यांना सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते। आणि तुम्ही सगळ्यांनी आजच्या व्हिडिओ खाली आहे ना श्री स्वामी समर्थ अशी कॉमेंट करायची, भरभरून कॉमेंट करायचं प्लीज, भरभरून प्रतिसाद द्या या व्हिडिओला। तर माझं आता फक्त माळ जप करायचं आहे, बाकी पूजा वगैरे झाली आहे। तर मी आधी माळ वगैरे जप करते, मग तुम्हाला भेटते नंतर। तर मंडळी, माझी पूजा वगैरे आटोपली। आता तर केंद्रात जाणे पॉसिबल होत नाही, कारण की अहो गेले आहेत ड्युटीवर, त्यांनाच घेऊन जावं लागेल। तुम्हाला याच्या आधी सांगितले मी, कारण की स्वामींचा जो केंद्र आहे तो खूप लांब आहे इथून, त्याच्यामुळे तर सायंकाळी नक्कीच जाते। तर काल गुढीपाडवा होतं तर जाणं पॉसिबल झालं नाही, पण आज नक्कीच जाते। तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा। आज तिथे भयानक गर्दी असणार आहे केंद्रामध्ये, पण मला जसं पॉसिबल होईल ना तसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते। तर चला, आता आहे ना पूजा वगैरे सगळं आटोपलं आहे। आता अधूला थोडंसं जेवण वगैरे करायचं आहे, मग नंतर भेटते तुम्हाला। हो, तुझे उत्तम पराक्रम आहे ना कॅमेरामध्ये आता कॅप्चर करते मी।
ते बबल्सचं लिक्विड संपलं मंडळी, तर तिने हिला आहे ना, तिला पुन्हा बबल्स बनवून दे म्हणत होती ही. तर तिला इथे थोडंसं म्हणजे यामध्ये तिला बनवून मागत होती हां. तरी यामध्ये तिला मी थोडंसं शॅम्पू टाकलं, माझं डव शॅम्पू, आणि थोडंसं बनवून दिलं तिला लिक्विड. तर फक्त दोनदा ती म्हणजे बलून्स फू केली. मग त्यानंतर हे बघा काय कारभार करत आहे बघितले, पूर्ण लिक्विड संपवून टाकली ती. हे बघा हाताला, हे बघा, वा काय कारभार. हे बघा भिंतीवर किती डाग केलं असतं. हे बघा किती छान छान पराक्रम करते होय ना तू. हो, मला खूप कंटाळा येतो हा सगळा साफ करायला. बघा हिचे पराक्रम बघा, मी एकटी सांभाळते हिला बघा तुम्ही. पप्पा आले, पप्पा छान आराम करत आहेत. इकडे आमचे पराक्रम चालू आहे तसे. किट्टू तू आता पिट्टी खाशील बेटा. काय, चल हात धुवून देते, चल चल हात धुवून देते, झालं आता, चल चल हात धुवून देते, चल. काय हे असं बबल्स करत आहे, हे असं बबल्स करतात. बबल्स कसं करतात सांगते मी तुला ते एकदा. इथे असं करून असं असं उडवतात. अरे रे रे, पूर्ण काय केलं, चिकट चिकट झालं सगळं. चल चल ग. भगवान, तू आता तो थोडंसं बाई तू संपवून घे, मग तुझे हात धुवून देते मी. झालं. आता जर करून मागशील तर खरंच रट्टा खाशील मग. काय बघितले असं सगळं पराक्रम तिचं, तरी तिचं खेळणं झालं नाही. पूर्ण लिक्विड संपल्यानंतर तिला हात धुवून देते मी आता. संध्याकाळी आपल्याला जेजाकडे जायचं आहे, स्वामी अबूच्या मठात जायचं, केंद्रात जायचं आहे. तुला घेऊन नाही जात, पप्पा आणि मी चालले जातो. तर मंडळी, हा सायंकाळचा क्लिप आहे. सायंकाळी तयारी केली छान, आज अशी साडी वेअर केली आणि आम्ही चाललो स्वामीच्या केंद्रामध्ये. साडीवर मी कशी दिसते आहे कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. तर छान तयारी केली. अद्दू, मी आणि अद्दूचे पप्पा आम्ही गेलो स्वामीच्या केंद्रामध्ये. यवतमाळमध्ये आहे ना 2 केंद्र आहेत. एक मी नेहमी जाते ते तुम्हाला दाखवते, आणि त्याच्यापेक्षा थोडंसं छोटं आहे केंद्र, पण आमच्या घराच्या थोडंसं जवळच आहे. त्या केंद्रात जायची इच्छा होती, पण तिथे गेलेलो नाहीत. तिथलं सगळं आरती वगैरे सगळे झाली होती मला वाटते, कारण की यांचा मित्र तिकडे असतो. तर यांच्या मित्राला कॉल केल्यानंतर त्यांनी त्या दादाने रिसिव्हच नाही केला, म्हणून मग मोठ्या केंद्रातच गेलो आम्ही. इथे तुम्हाला किती गर्दी दिसत असेल आजच्या दिवशी तुम्हाला माहीतच आहे, दिसतच आहे. खूप गर्दी होती, भयानक गर्दी होती. तेवढी गर्दी आहे ना, मी मोबाईलमध्ये कॅप्चरसुद्धा करू नाही शकली, इतकी गर्दी होती. तुम्हाला जेवढे लोक दिसत आहे ना त्याच्यापेक्षा दुप्पट गर्दी होती. पुन्हा आजूबाजूला परिसर आहे, मी ते जास्त काही शूट केलेलं नव्हतं. जसं झालं मी तसं शूट केलं. इथे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता स्वामी महाराजांचे जो केंद्र आहे त्याला किती सुंदर सजवले होते, आणि खूप सुंदर दिसत होतं. पूर्ण भरभराट होती, इथे लोकांची आवक जावक, खूप गर्दी होती. आम्ही गेलो तर थोडीशी आरती आम्हाला मिळाली, जास्त नाही, पण आरतीची एंडिंग चालू होती तेव्हा आम्ही तेवढ्यात पोहोचलेलो. आणि दर्शनसुद्धा खूप छान झालं. आधी मी दर्शन घेतले, त्यानंतर खूप गर्दी होती त्याच्यामुळे अद्दू राहत नव्हती. मग आधी मी दर्शन घेतले, मग अद्दूला मी जवळ घेतलं, मग अद्दूचे पप्पा दर्शन घेतले. आम्ही असं अल्टरनेट दर्शन घेऊन आलोत, आणि तुमच्यासाठीही मी थोडाफार व्हिडिओ काढला, तर तुम्ही नक्की बघा आणि स्वामींचं दर्शन घ्या. चला आपण पुढे चला, चला काही पुढे चला, पुढे चला, पुढे चला, सहकार्य करा. फुलं वगैरे
काय नाव आहे तुझं? पूर्ण कशाला फाडली बेटा? किटू किटू ते बघ तिकडे काय आहे. वाव. चला. अहो हे बघा गुलाबाचे फूल किती सुंदर लागले बघा ना. तुम्ही माझ्यासोबत तुम्ही होते का नाना होता? आपण आलो होतो तेव्हा गुलाबाचे फुलं लावत होते. इथे तुम्हीच होते का? बघा किती छान फुलं लागले आता. वाव खूप सुंदर आहे ना. कुठे तिला लावून देते. तर मंडळी मंदिरात स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये जाऊन आलोत आम्ही आत्ताच. अद्दू आहे ना साईडचे काका काकू आहेत त्यांच्याकडे गेली आहे कारण की ती काका बोलावले तिला. खूप छान लाड करतात तिला. तर ती त्यांच्या घरी गेली आहे. अहो अद्दूसाठी दूध आणायला बाहेर गेले आहेत. तुम्ही बघितलेच. मला जसं आणि जेवढं पॉसिबल झालं ना तेवढं तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न केला. इतकी गर्दी होती ना, तेवढी गर्दीसुद्धा मी मोबाईलमध्ये कॅप्चर नाही करू शकली. तेवढी गर्दी होती. प्रत्यक्षामध्ये खरंच खूप गर्दी होती. तर गर्दीमध्ये कसं बसं थोडंफार शूट केलं तर तेच तुम्हाला दाखवलं. तर कसं वाटलं आजचा हा व्हिडिओ, तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. तर असाच गेला आमचा आजचा दिवस आणि तुमचा कसा गेला ते सुद्धा कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. आणि या व्हिडिओ थ्रू तुमचाही तुम्हालाही स्वामींचं दर्शन झालं असेल. तर चला आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जे कोणी नवीन आले असाल चॅनलवर प्लीज त्यांना रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ खाली छान अशी कमेंट करा आणि सपोर्ट करा सर्वांनी. आणि हो स्वामी महाराज तुम्हाला नेहमी सुखाचं ठेव, आनंदाचं ठेव, निरोगी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते. बाय. श्री स्वामी समर्थ. जे कोणी नवीन आले असाल प्लीज त्यांना रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.